फ्रेंड्स, राणी मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण कोटी ब्लाउज साठी बघतोय। अगदीच बेसिक व्हिडिओ आहे, अगदी सुरुवातीपासून जे नवीन शिकायला सुरुवात करताय त्यांच्यासाठीचा व्हिडिओ आहे असं म्हणायला हरकत नाही। तर इथे बघा, कटोरी ब्लाउज मध्ये बऱ्याच वेळेला बरेच आपण क्लासेस लावून होतात आणि तरी सुद्धा कटोरी ब्लाउज परफेक्ट येत नाही। तर याचं कारण काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल। आणि आपण जी पेपर कटिंग आहे किंवा डायरेक्ट तुम्ही कापडावर कटिंग केली तरी सुद्धा चालणार आहे, तर ती आपण कशानुसार करायची हे आधी आपण लक्षात घेऊया। इथे मी एक ब्लाउज घेतलाय मापासाठी आणि हा आपला इथे पाठीमागचा पार्ट आहे। आधी आपण पाठीमागचा पार्ट अगदी पूर्ण आहे तसं आपण याला कट करणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही न्यूजपेपर घ्यायचा आहे। मी कार्डशीट पेपर घेतलाय, ही बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेते। आधी आपल्याला ब्लाउजची घ्यायची असते इथे उंची। तर उंची बघा, आता या ब्लाउजची तयार आहे 13.5 इंच। आता बघा कमेंट्स अशा येत आहेत की साधारण आता 3 वर्ष झाली ब्लाउजचे मी इथे व्हिडिओ टाकते कंप्लेंट याविषयी की आपण जर कुठल्या साईज साठी जर ब्लाउज इथे स्टिच करतोय तर नेमकं याचं मेजरमेंट कसं टाकायला हवं आणि काय काय यात बदल होता। तर आधी आपण इथे पूर्ण जी माहिती जे मी मेजरमेंट घेतलं ब्लाउजचं आपण त्यानुसार घेऊया आणि मी तुम्हाला प्रत्येक मापासाठी सांगेल। इथे उंची तयार आहे 13.5। आता तुम्ही ज्या साईज साठी शिवताय आधी त्याचा एक पॉइंट बनवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इथे घ्यायचं 1 इंच एक्स्ट्रा। तर बस आता इथे आधी एक बॉक्स बनवून घेऊया आपण। एक बॉक्स बनवून झालाय। आता एवढा आपला इथे पेपर आहे। आता या पेपरमध्ये बघा पाठीमागचा पार्ट आधी आपल्याला काढायचा आहे। तर इथे जो पाठीमागचा जो आपला गळा आहे आधी त्याचं मेजरमेंट घ्यायचंय। परत एक सोपी टेक्निक सांगेन। तर गळा आपला तयार आहे 9.5 इंचाचा, या पॉइंट पर्यंत 9.5चा आपला गळा इथे तयार आहे। आता गळ्याचं इथे मेजरमेंट घेतलंय 9.5 आपला इथे गळा आहे या पॉइंट पासून। तर या पॉइंट पासून आणि इथे जिथे मी स्लीव जॉईन केली त्या पॉइंट पर्यंत टेप सरळ ठेवायचा आहे आणि बोटाने इथे मेजरमेंट घ्यायचंय। आणि बघा आता इथे आपल्याला या पॉइंट पासून सरळ शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय। शोल्डर आहे 5.5 इंचाचं। तर या पद्धतीने एक अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला सांगितलंय। यात अजून एक तुम्हाला मी शोल्डर मुंडा माझा चार्ट टाकून झालाय। 9 9.5चा गळा असेल तर तुम्ही 5.5 इथे घ्यायचंय। तर बस जास्त गोंधळ करायचा नाहीये। 5.5 वरती आपण एक पॉइंट देऊया शोल्डर साठी। आता 5.5 मी इथे पूर्ण शोल्डर घेतलंय। आता यामध्ये बघा जे तयार आपलं शोल्डर आहे याचं एक मेजरमेंट घ्यायचंय, म्हणजे मग निश्चित तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला गळ्याचा घेरा इथे घ्यायचा किती आहे। बघा 2.5 तयार शोल्डर आहे, यात आपल्याला अजून अर्धा इंच आपण इथे एक्स्ट्रा घेणार आहोत एक स्लीव जॉईन करण्यासाठी आणि इथे पाइपिंग म्हणा किंवा मग पट्टी फोल्ड करण्यासाठी। तर आपल्याला 3 हवं इथे शोल्डर आणि मग उरलेला आपला इथे झाला 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा। तर बघा ही एक सोपी टेक्निक झाली शोल्डर साठीची। त्यानंतर मग आपण तिरकस मेजरमेंट पाहिलंय 9.5 गळ्याचं, तर यात बघा चेंजेस करायचे नाहीये। तिरकसचं 9.5 पाहिलंय तर बस आपण 9.5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि खाली गळ्याचा घेरा घ्यायचा आपण एक। वरती आपण 2.5 घेतलाय, खाली आपण एक 3.5 घेऊया। फक्त पसरट गळा येण्यासाठी आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेरा घेतलाय, जेणेकरून गळा आपला गोलच असणार आहे। फक्त इथे जो गळा आहे तो इथे गोलाईमध्ये छान आकारात येईल बघा या पद्धतीने। तर ही टेक्निक झाली आपली शोल्डरची आणि एक आपण इथे गळा घेतलाय। आता त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे इथे आपला मुंड्याच्या उंचीचा। तर बघा पाठीमागच्या मुंड्याची आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करतोय। तर जिथे माझी स्लीव इथे शोल्डरच्या पॉइंट पासून लावली एक तो पॉइंट आणि दुसरा इथला आपला काखीतला पॉइंट जो की इथे तयार येतोय 6 इंचावरती बघा या पॉइंट पर्यंत। इथे बघा बारकाईने जर तुम्ही लक्षात घेत असाल तर छोटे छोटे पॉइंट तुमच्या लक्षात येतील। अगदीच बघा एकदम परफेक्ट मेजरमेंट आपल्याला ब्लाउजवरच भेटतंय। तर 5.5चा तुम्ही घेत असाल तर बघा हा जो पॉइंट आहे एक अर्धा इंचाने इथे आपला मॅच होतोय आणि 6 बघा बरोबर तुम्हाला इथे काखीत तयार भेटतोय। तर बस मग यात वाढवायचं किती आणि कमी किती करायचं, तर अजिबात वाढवायचं नाही आपल्याला। 6 जो आपला मुंड्याची उंची आहे ती आपण 6 वरती घेणार आहोत। यात आपल्याला एक्स्ट्रा काही घ्यायचं नाहीये।
बस 6 वर एक पॉइंट द्यायचा आहे आणि सरळ इथे आपण लाईन ड्रॉ करून घेतोय। आता बघा मुंड्याची उंची झाली, जे की आपल्याला ब्लाउजवरून मेजरमेंट भेटले। आता दुसरा जो मुद्दा आहे तो आपल्याला चेस्ट पॉइंटचं मेजरमेंट, जेवढा आपला चेस्टचा घेरा आहे त्याचा आपण इथे चौथा पार्ट टाकायचा आहे। याची अजून एक सोपी पद्धत, जेव्हा की आपण ब्लाउजवरूनच सगळ्या गोष्टी शिकतोय, तर इथे माझा हा हुकवाला पार्ट आहे। हुकवाल्या पार्ट पासून आपण काखेतलं मेजरमेंट घ्यायचंय। तर तयार आहे 8.5 इंचावरती। 8.5 म्हणजे 34 इंचाचा आपला चेस्ट घेर आहे। 8.5 याचा आपण चौथा पार्ट भेटलाय। तर बस 8.5 वरती एक पॉइंट देऊया। यात परत 1.5 इंचची मार्जिन, ज्यानुसार आपण पेपर फोल्ड करून ठेवला होता। आता हा एक मुद्दा झालाय। त्यानंतर आता पाठीमागचं बोलायचं तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुठल्याही प्रकारचा आपण ब्लाउजवरून इथे बघत नाही, तर याचे बेसिक 2 माप तुम्हाला सांगेन। एक 3-3 इंचाचा कोन तयार करून घ्यायचा आहे, एक या पॉइंट पासून आणि दुसरा एक या पॉइंट पासून। बस 3 इंचाचा कोन आपण तयार केलाय आणि या कोनाला फक्त किती तुम्हाला इथून मेजरमेंट घ्यायचं हे डोक्यात घ्यायचं नाहीये, फक्त हा जो पॉइंट आहे याला आपल्याला मॅच करून घ्यायचंय। बस या पॉइंट पर्यंत। आता हा जो आकार दिसतोय तुम्हाला, याला गोलाईमध्ये घ्यायचंय, याला आत मॅच करायचंय। तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडेची आपण इथून दिली गोलाई। आता ही गोलाई झाली आहे, तर नंतर नवीन जे शिकताय त्यांच्यासाठी आधी तर मी सांगेल, पाठीमागून जे आपल्याला टक्स टाकायचे याचं एक फिक्स माप मी तुम्हाला सांगते। बंद बाजूपासून आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे एक 4 इंचावरती आणि उभा टक्स आपण आता घेतोय 5 इंचावरती, जेव्हा की आपला गळा इथे आहे 9.5 इंचाचा। जेवढा डीप तुमचा गळा होत असेल त्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला खाली याचे टाकायचे टक्स। आता यात तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, आपण कमरेचं मेजरमेंट वेगळं टाकलं नाहीये, ते मी का टाकलं नाहीये, कारण पाठीमागचे टाकायचे असते टक्स, त्यात आपल्याला 1 इंच हे मेजरमेंट भेटतं इथे एक्स्ट्रा। त्यामुळे हा पॉइंट आहे तसा आपल्याला ठेवायचा आहे। चेस्ट पॉइंट नुसार मी ठेवलाय। फक्त याची जी फिटिंग आहे, याची फायनल जी फिटिंग आहे, हा आपला 1.5 इंचाचा टक्स बघा या पॉइंटला, याला अर्धा इंच आपण या पद्धतीने घेऊया। तर बस याची फायनल फिटिंग जी आपल्या ब्लाउजचा जो शेप आहे तो काहीसा इथे या पद्धतीने येतोय। चेस्ट पॉइंट पेक्षा अर्धा इंच आपण याला कमी करून घेतो। बस एवढा पॉइंट। तर बघा आता पूर्ण जे आहे ते आपलं इथे ड्रॉ करून झालंय। पाठीमागचा पार्ट याला आपण कट करून घेऊया। तर इथे बघा आता हुबेहूब जिथे मी लाईन ड्रॉ केलं आहे, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की जे आपण मेजरमेंट टाकतो त्यात अजून आपल्याला कापडावर पेपरपेक्षा काही वाढवून घ्यायचंय का। आता जी मी तुम्हाला कटिंग दाखवतेय यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कापडात एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये, किंवा मग तुम्ही जर ही कटिंग डायरेक्ट अस्तरावर म्हणा किंवा कापडावर केली तरी इथे चालणार आहे। फक्त फरक एवढाच पडतो की जेव्हा आपण याचे पेपर कटिंग करून घेतो तेव्हा कापडावर हा कमी असतो, त्यामुळे याला आपल्याला ऍडजस्टमेंट नुसार कापड हा ठेवता येतो। त्यामुळे आधी तुम्ही पेपर कटिंग करून घ्या आणि ती पेपर कटिंग मग तुम्ही कापडावर ठेवा, म्हणजे तुम्हाला इथे सारखं सारखं कापड जो येतो आपल्या इथे पूर्ण ब्लाऊज एकाच कापडात बसेल, एक्स्ट्रा कापडाची तुम्हाला इथे गरज पडणार नाही। तर बघा मी जिथे लाईन ड्रॉ केला तिथेच आपण पाठीमागचा पार्ट जो आहे तो कट झालाय। आता बघा इथे लक्ष द्यायचंय, अगदी बेसिक व्हिडिओ हा, यात तुम्हाला जे काही प्रश्न पडतील सगळे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील। हा आपला पाठीमागचा पार्ट आहे, बस सेम हा आपला पाठीमागचा पार्ट आहे। बस याच पद्धतीने आता बघा पाठीमागचा पार्ट तर मी तुम्हाला हुबेहूब मेजरमेंट घेऊन इथे कट करून दाखवलं। आता फ्रंट जो कटोरीचा पार्ट आहे, कुठल्याही प्रकारची आपण इथे एक्स्ट्रा कापड म्हणा किंवा एक्स्ट्रा पेपर घेऊन वाढवायचं नाहीये, डायरेक्टली आपण फ्रंट पार्ट इथे तसाच ड्रॉ करणार आहोत मेजरमेंट घेऊन, आणि कटही आपण त्याच पद्धतीने करणार आहोत। आता आपल्याला फ्रंट पार्ट इथे कट करायचा आहे, तर फ्रंट पार्ट साठी मी हा हुकवाला पार्ट म्हणजेच की डावा पार्ट इथे घेतलाय। पूर्ण मेजरमेंट आपण इथे आधी कट करणार आहोत। तर बघा याच मापाने आपण फ्रंट पार्ट साठी मेजरमेंट घेणार आहोत। तर कटोरीचा आधी आडवं माप आपल्याला घ्यायचंय, 5 इंचाची आपली इथे कटोरी आहे।
तर बस आपल्याला तिरकशी थोडी कटोरी इथे ड्रॉ करायची आहे. तो मेजरमेंट लक्षात घ्यायचं आहे. 5 आहे तर बस 1 पॉइंट आपल्याला द्यायचा आहे 5 वरती आधी. आता या 5 मध्ये आपण घेतोय 3 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच की 8 वरती मी दुसरा पॉइंट देते. आता बघा मेजरमेंट लक्षात घ्यायचंय. 5 इंच फिक्स कटोरी आहे, त्यानंतर आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतलंय, म्हणजेच आपण 8 वरती 1 पॉइंट दिलाय. आता याचा आपल्याला सेंट्रल पॉइंट पण काढून घ्यायचा आहे. 8चा निम्मा पार्ट येतो इथे 4 इंचावरती. निम्मा पार्ट आपण इथे घेतलाय उभं मेजरमेंट टाकण्यासाठी कटोरीचं. तिरकशी लाईन ड्रॉ करायची. तिरकशी लाईन ड्रॉ केल्यानंतर आता उभं मेजरमेंट बघायचं आपल्याला कटोरीचं उभं माप. जिथे आपली साईड पट्टी मॅच झाली, जिथे टक्स लागलाय त्या पॉइंट पर्यंत उभं कटोरीचं मेजरमेंट आहे 6 इंचावरती. तर बघा आता टाकायचं कसं आहे. जे फिक्स आपण तयार भेटलंय सेंट्रल पॉइंट पासून वरती त्याला टाकायचंय आपल्याला 6 इंचावरती. खाली घ्यायचंय 1.5 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी. इथे आपण घेतलंय 1.5 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी. त्यानंतर आता बघा कटोरी उभेहूब मेजरमेंट घेऊन आपण कट करतोय. एक्स्ट्रा अजून आपण यात फक्त टक्स साठी जे आहे ते दोघे पॉइंट पासून वाढवले. आता हा जो आपला गळ्याचा पॉइंट आहे कटोरीचा गळा तिरकस आहे हे 3 इंचावरती तयार. तर यात पण आपल्याला वाढवायचं नाहीये. तयार 3 आहे तर या पॉइंट पासून तिरकस साधारण अर्धा इंच आपल्याला खाली तिरकस, जसा की हा आकार आहे तसाच याच पद्धतीने आपल्याला तिरकस 3 वरती 1 पॉइंट द्यायचा आहे. आणि जसा गोलाईचा पार्ट आहे त्याच पद्धतीने इथे आपण गोलाईमध्ये आकार देतोय. आता हे झालंय. त्यानंतर आपल्याला आता कटोरीचा जो हा आपला घेरा आहे सेंट्रल पॉइंट पासून टेप ठेवायचा आहे. या पॉइंटला आहे तो 6 इंचावरती. बघा 6 इंचावरती या पॉइंटला आहे. तर परत आपल्याला तिरकस या पॉइंटला एक 6 वरती पॉइंट द्यायचा आहे. कटोरीचा घेरा तिघही पॉइंट आपल्याला मॅच करायचे. इथे आधी आपण आहे तसे याला आता तिघही पॉइंट पासून मॅच करून घेऊया. सोपी पद्धत आहे ही कटोरीची. कुठल्याही साईज साठी तुम्ही कट करा. या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचंय. 1.5 इंच उभ्या टक्ससाठी वाढवायचंय, 3 इंच आडव्या टक्ससाठी वाढवायचंय गोल कटोरीसाठी. तर बघा आता कटोरी तर आपली ड्रॉ करून झाली आहे, पण यात आपल्याला दोघही टोका आहे तशी न ठेवता 1 इंच घ्यायचं आपल्याला या पॉइंट पासून आत. आता याचं एक सोपं मेजरमेंट तुम्हाला अजून एक सोपी पद्धत मी दाखवेन. आता इथे बघा जी तयार कटोरीची आहे जिथे आपली योगपट्टी मॅच झाली तिथलं मेजरमेंट घ्यायचंय. बघा हे आहे इथे 4 इंचावरती इथे. तर बस याचं मेजरमेंट आपण बघूया. बघा बरोबर 4 इंचावरती येत आहे. तर बघा आता हेच आपली तयार होणारी कटोरी आहे. आता याचं मेजरमेंट आपल्याला अजून शिलाईसाठी कसं वाढणार आहे याची एक सोपी तुम्हाला टेक्निक मी सांगेन. जेव्हा 1 इंच आपण आत घेतो, आता आडवा जो टक्स आहे तो तर आपण 1.5 इंचाचा घेणार आहे. या पॉइंट पासून 1.5 इंच आणि या पॉइंट पासून 1.5 इंच आणि हा जो पॉइंट आहे याला इथे मॅच करायचे. तर बघा या पद्धतीने एवढा पार्ट आपण कटोरी इथे कट करणार आहोत. दोघे टोका आहे तशी न ठेवता 1 इंच आत घेतले. शिलाईसाठी या पॉइंट पासून हुक लावायला आणि या पॉइंट पासून साईड पट्टी जॉईन करायला आपल्याला 1 इंचाने मेजरमेंट हे इथे वाढून जाते. जेव्हा की आपण आडवा टक्स 1.5 इंचाचा घेतोय. आणि उभा जो टक्स आहे इथे मी उभा टक्स इथे मी घेते फक्त 2 इंचावरती. यात आपण 1.5, 2 एवढाच टक्स घ्यायचा आहे. एक्स्ट्रा टक्स घ्यायचा नाहीये, नाही तर होईल काय कटोरीचा आकार इथे आपल्याला बिघडेल. तर बघा आता कटोरी आपली इथे पूर्ण ड्रॉ करून झाली आहे. हिला आपण कट करून घेऊया, मग आपण ड्रॉ करूया साईड पट्टी. तर इथे बघा आपण आता कटोरी कट करून घेतली आहे. कटोरी कट झाली. आता जिथे आपण टक्स इथे टाकलाय त्याच पॉइंटला आपण इथे एक पिन लावून घेऊया, जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती आपण स्टिच करताना हिला कशी करायला हवी याची तुम्हाला आयडिया येईल. तर बघा या पद्धतीने तर बघा याच पद्धतीने आपण कटोरी जी आहे कापडाची जिथे लाईन ड्रॉ केली तिथेच आपल्याला याचा टक्स टाकायचा आहे.
तर बघा या पद्धतीने. आता कटोरीचा जो पॉइंट आहे आपण हुबेहूब इथे ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतलंय आणि त्याच पद्धतीने आपण ही कटोरी जी आहे ती इथे तयार केली. बघा या पद्धतीने. तर आता कटोरीचा पार्ट आपला रेडी आहे. आता साईड पट्टीसाठी बघा कटोरीचा आपल्याला उपयोग करायचा इथे. जो आपला साईड पट्टीचा मेजरमेंट आहे त्यासाठी इथे मी तिरकस एक पॉइंट आपल्याला या पॉइंटला घ्यायचा आहे, दुसरा इथे या पॉइंटला घ्यायचा आहे तिरकस. कटोरी तुमच्याकडे नसेल आणि डायरेक्ट तुम्हाला साईड पट्टी दुसऱ्या साईजसाठी कट करायची आहे तर याची एक सोपी टेक्निक अजून. आता हे पॉइंट आपले दिले गेले, इथे सुद्धा आपण मेजरमेंट घेऊ शकतो तिरकसचं. तर बघा या पॉइंट पर्यंत. तर हे दाखवते तुम्हाला इथे 6.5 इंचावरती तिरकसचं. आता या पॉइंटला आपल्याला तयार 6.5 मेजरमेंट भेटले. आता बघा इथे मी आधीच पॉइंट इथे दिले, तर याचं मेजरमेंट आपण घेऊया तिरकसचं. आता हे दाखवतोय आपल्याला 7 इंचावरती. हे बघा इथे मी एक पॉइंट दिला होता आणि इथे एक पॉइंट दिला होता, तर याचं मेजरमेंट दाखवतोय आपल्याला 7 इंचावरती आणि आपलं या कटोरीचं मेजरमेंट आहे 6.5 इंचावरती. यात आपल्याला अर्धा इंच का वाढवायचं आहे की आपण पेपर कटिंगवरून मेजरमेंट घेतलंय आणि हे तयार आहे. तर आपण स्टिच केल्यानंतर साधारण अर्धा इंच यात एक्स्ट्रा हवंय म्हणून आपण तिरकसचा पॉइंट आता 7 वरती घेतलाय. डायरेक्टली ब्लाऊजवरून घेतला तर तुम्ही अर्धा इंच इथे वाढवून घ्या. तर त्यानंतर आता साईड पट्टी आणि जिथे की आपली स्लीव लागली आहे त्या पॉइंट पर्यंत इथे मेजरमेंट आहे 4.25 इंचावरती. 4 आणि जस्ट 2 लाईन एवढं या पॉइंटला आपण घेणार आहोत पूर्ण 5 इंचावरती. आता इथे एवढं कशासाठी तर बघा तयार आहे 4.25. तर यात आपल्याला आपण साधारण बघा इथे 1 नाही तर आपण इथे थोडं कमी इथे आपल्याला शोल्डर मध्ये आणि स्लीव लागायसाठी थोडं एक्स्ट्रा मेजरमेंट हवंय तर आपण 5 वरती घेतलंय. जास्त एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये. होईल काय एक मुद्दा मी तुम्हाला सांगते, जर आपण जास्त इथे एक्स्ट्रा घेतलं या पॉइंट पासून तर आपला या पॉइंटला पुढे कटोरी लागून जाईल 3 इंचाची इथे कटोरी या पद्धतीने. आणि होईल काय हा जो आपला गळ्याचा पार्ट आहे तो मोठा होईल आणि शोल्डर डाऊन व्हायला इथे सुरुवात होईल. तर लक्षात घ्यायचं आपल्याला हे पॉइंटचं मेजरमेंट जे आहे ते 5 इंचावरती घ्यायचंय. तयार आपलं 4 किंवा 4.25 एवढं इथे येईल. तर आता दुसरा मुद्दा शोल्डरचा. शोल्डर आपलं तयार इथे आहे बघा 2.5 इंचावरती तयार आहे. यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय अर्धा इंच. 3चा आपण शोल्डर घेतोय. शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. आता बघा हे झाल्यानंतर आता मुंडेची उंची, फ्रंटची मुंडेची उंची आपल्याला इथे घ्यायची आहे. ती आहे आपली इथे 6 इंचावरती. तर आपण हा जो पॉइंट आहे तो घ्यायचा 6 इंचावरती. सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. 6 वरती आपण घेतली आहे. आता हे झालंय. त्यानंतर आता बघा हा जो आपला साईड पट्टीचा घेरा आहे त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. त्याची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगेन. या पॉइंट पासून घ्यायचं आपल्याला 1 इंच. 1 इंच आपण या पॉइंट पासून आणि 1 इंच इथल्या बाहेरच्या पॉइंट पासून. फिक्स आपला 2 इंचाचा आपण साईड पट्टीचा घेरा घेतलाय. आता यात मी तुम्हाला सांगेन तर इथे बघा आता आपण हे तिघे पॉइंट जे आहे ते मॅच करून घ्यायचे. तिघे पॉइंट आपले इथे मॅच झाले. त्यानंतर आता या पॉइंट पासून आपल्याला टाकायचं इथे चेस्टचा चौथा पार्ट. हे बघा आता शोल्डर टाकलंय 5.5चं आपलं पूर्ण शोल्डर होतं. 2.5 इंचाचा घेर आपल्याला बाहेर ठेवायचा आहे आणि या पॉइंट पासून चेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे. 8.5 वरती आपण एक पॉइंट देऊया. परत 1.5 इंचची यात टाकूया मार्जिन. तर बघा आता आपण मेजरमेंट घेतलंय याच पॉइंटला जिथे आपण 2.5 इंचाचा घेरा ठेवलाय आणि आपण मुंड्याच्या पॉइंट पासून सरळ चेस्टचं मेजरमेंट टाकलंय. चेस्टचा चौथा पार्ट टाकलाय. 1.5 इंचाची मार्जिन घेतली. त्यानंतर हा जो आपला फिक्सवाला पॉइंट आहे आणि हा याला आपल्याला या पद्धतीने मॅच करायचंय. तर हे झालंय. त्यानंतर आता इकडे खाली हा जो पॉइंट आहे तो आपल्याला सरळ आपण 1/2 इंच यात एक्स्ट्रा घेतलंय. तर हा पॉइंट आपल्याला इथे या पद्धतीने मॅच करून घ्यायचा आहे. तर बघा आपली इथे साईड पट्टी पण तयार आहे. साईड पट्टी ड्रॉ करून झाली आहे. हा आपला इथे कटोरीचा पार्ट. कटोरी आपली रेडी आहे. साईड पट्टी आपली इथे रेडी आहे. आता बघा कटोरी झाली आहे, साईड पट्टी झाली. आता आपण कट करूया इथे योगपट्टी.
आता योगपट्टीसाठी आपला इथे कमरघेरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता आपला इथे कमरघेर जो आहे तो 24 इंचाचा आहे. तर 6 वरती एक पॉइंट देऊया, त्यात घेऊया 2 इंचाची मार्जिन. आता त्यानंतर कटोरी जिथे मॅच झाली त्या पॉइंट पासून उभं मेजरमेंट या पॉइंटला आहे 3 इंचावरती. तर बघा आधी आपण या पॉइंटला 3 आहे तर आपण 1 इंच वाढूया 4 इंचावरती. आणि जो आपला इथे फिटिंगचा पार्ट आहे तिथे आहे तयार 2.5, तर या पॉइंटला घेऊया आपण 3.5 इंचावरती. तर बस तिरकसचा आकार घ्यायचा आहे. तर बघा या पॉइंटला हा आपला मार्जिंग वाला पॉइंट. त्यानंतर खाली जे आपण घेतलंय 1 इंच एक्स्ट्रा तो आपल्या इथे या पॉइंटला आपली कटोरी जॉईंट होईल. खाली आपण इथे अस्तर म्हणा किंवा पट्टी फोल्ड करा त्यासाठी आपण इथे एक्स्ट्रा घेतले. तर आपली योगपट्टी पण इथे तयार आहे. त्यानंतर आता आपण कट करूया स्लीव. इथे आपल्याला कापड जो आहे तो आपण 4 कापडात इथे घडी घालायची स्लीव कट करताना. बघा या पद्धतीने आता दोघे स्लीव आपण इथे एकाच वेळेस कट करणार आहोत. तर बघा आता याचं मेजरमेंट घेताना बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे. आता उभं जे मेजरमेंट आहे स्लीवचं, स्लीव आहे आपली इथे 5 इंचाची तयार. तर बघा आता अस्तरची स्लीव असेल तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, यातच पट्टी फोल्ड करायची, तर मग 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. आधी तर 5 वरती 1 पॉइंट, त्यानंतर 1 इंच एक्स्ट्रा. आता दंडघेराचं मेजरमेंट, दंडघेर आहे आपला इथे 12 इंचाचा, 6 याचा निम्मा पार्ट दाखवतोय. तर आपण 1 पॉइंट देऊया 6 इंचावरती. परत यात मार्जिन घेऊया 1.5 इंचाची. इथे आपल्याला कापड जॉईन करावं लागेल. डबल स्लीव आपण एकाच वेळेस दोघंही कट करतोय त्यासाठी. आता बघा या पॉइंट पासून वरती आपण एक हे जे काखेतलं मेजरमेंट आहे ते आपल्याला घ्यायचं इथे 3 इंचावरती तिरकसचं. आणि हे मेजरमेंट घेतल्यानंतर आता आपल्याला माठ मागून आपल्याला गोलाईचं मेजरमेंट घ्यायची. मुंड्याची गोलाई, गोलाई आहे आपली इथे 7 इंचावरती. तर तिरकसचं आपण 7 वरती 1 पॉइंट देऊया. मार्किंग साठी आपल्याला स्लीवचे जॉईन करावे लागेल. तर या पद्धतीने आपण इथे तिरकसचा आकार द्यायचा आहे स्लीवचा, इथे मॅच करायची आहे. आणि बस स्लीव पण आपल्या इथे ड्रॉ करून झाली. तर बघा दोघे स्लीव आपल्या इथे तयार आहेत या पद्धतीने. यात आपल्याला मार्जिंग साठी मात्र कापड जॉईन करायचं आहे. पण जो आपण मार्जिंग साठी कापड इथे जॉईन करतो तो पूर्णपणे इथे आतल्या पॉइंटला जातो, त्यामुळे बाहेरून हा स्लीव मध्ये दिसत नाही. या पद्धतीने आपल्याला स्लीवला हा जॉईन द्यायचा असतो. तर स्लीव तर तयार आहे पण फ्रंट पार्ट आपल्याला मोडता येत, त्यामुळे महत्वाचं काम या पॉइंट पासून सेंट्रल पॉइंट स्लीवचा इथून अर्धा इंचाचा आपल्याला या पद्धतीने एक आकार द्यायचा आहे. आणि हा पार्ट आपल्याला कट करायचा आहे, जेणेकरून फ्रंट पार्टला कुठल्याही प्रकारचा चुनी किंवा मग इथे गुढी पडणार नाही. तर या पद्धतीने तर आपली स्लीव पण इथे तयार आहे. तर बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये विशेष यासाठी म्हणेन मी, जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी स्पेशली मी पूर्ण जे ब्लाऊज आहे आपली इथे स्लीव पण झाली आहे. आणि इथे बघा मी हा जो आपला कटोरी साईड पट्टीचा पार्ट आहे मी पूर्ण इथे पिन लावून याला जॉईन केलाय. इथे आपण कटोरी आपली तयार आहे. त्यानंतर इथे आपली योगपट्टी पण तयार आहे. आणि हा आपला इथे जो पाठीमागचा पार्ट आहे
तो पण मी पूर्ण ब्लाऊज वरून माप इथे देऊन तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कट करून दाखवलं. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.